पाऊस कमी असल्यामुळे दोन्ही धबधबे चालू आहेत, पण पूर्ण परवाने नाही भरत आहेत आणखी. तर पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि ही पैनगंगा रिव्हर आहे, पैनगंगा नदी. आणि सर्वात सुंदर गोष्ट अशी आहे की हा जो आहे हा नांदेड जिल्हा आहे या साईडला, आणि ह्या साईडला आहे तो यवतमाळ जिल्हा आहे. तर हा दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये वसलेला आहे सहस्त्रकुंड धबधबा. पाहू शकता किती सारे किती सुंदर असा निसर्ग इथे पाहायला मिळेल. फक्त काही गोष्टी आहेत जे आपण घाण करतो कुठेही गेल्यानंतर, तर हे कचरा वगैरे आणि बॉटल्स जे फेकतो त्या गोष्टी आपण स्वच्छता ती पर्यटकांनी स्वतःच ही करायला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे त्याची. आपण पहा तुम्ही कॅमेरेज वगैरे नसतील ते DSLR पण अवेलेबल आहेत, जी 30 रुपीजमध्ये तुम्हाला फोटोज वगैरे काढून मिळतील. इथे त्यांनी एक वॉच टॉवर पण बनवला आहे, तर इथून तुम्ही वर चढून सर्व नजारा पण घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. हा एक वॉच टॉवर आहे, तिथून तुम्ही सर्व पूर्ण धबधब्याचा नजारा घेऊ शकता. आणि आपण ज्या साईडला थांबलो ती नांदेड साईड, नांदेडची साईड आहे. तो जो पलीकडचा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा. वन डे पिकनिक करू शकता. खूप सारे फॅमिलीज आणि हे पण इथे वन डे पिकनिक करतात. तर इथे तुम्ही पाळणा पण पाहू शकता आणि लहान मुलांसाठी खेळायला पण आहे. आणि इथे घोडास्वार पण करू शकता.